प्रत्येक मित्राला आपलं गुपित नका सांगत जाऊ, कारण इथे मित्राचे पण मित्र असते. माझा विश्वास असाच नाही तुटला या जगापासून, कारण मी पाहिलं आपल्याच माणसाला मन लावताना परक्याशी. आजकाल कदर त्याचीच असते जे दूर असते, त्याची नाही जे जवळ असते. ज्याने जवळच्यांनाच बदलताना पाहिलं तो व्यक्ती प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊ शकतो. काय माहित आता मला असं का वाटत आहे की आपल्या गोष्टी आपल्याच मनापर्यंत ठेवल्या तर बरं राहील. जीवन जगायचं आहे तर त्रास होईलच, नाहीतर मेल्यानंतर तर जडण्याचा सुद्धा त्रास होत नाही. उधार घेणाऱ्याला तर एकचदा मागावं लागते, परंतु उधार देणाऱ्याला परत परत मागावं लागते. ज्या व्यक्तीला एकट्यात रडून शांत होणं आणि आपला त्रास लपवणं येते तो व्यक्ती आजच्या युगात खरोखर खूप ताकदवर असतो. कोणाला यश मिळतं आणि कोणाला नाही हे तर फक्त वेळच सांगू शकते. मला माझ्या जीवनात असा एक व्यक्ती पाहिजे की तो माझ्या चुकांवर मला समजावेल, ना की मला सोडून जाईल. अशा माणसांकडून ठेवून देवावर रागवतात. हद्दा यार, तुम्ही तर कमालच करता. जीवनाचे 3 नियम बनवा. 1. त्या व्यक्तीला नेहमी सॉरी म्हणा. ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता त्याला पण नका सोडू जे तुमच्यावर प्रेम करते. त्याच्यापासून कधीच काही लपून नका ठेवू जो तुमच्यावर खूप विश्वास करतो. खूप काही आहे माझ्याजवळ, फक्त प्रेमाची कमी आहे. शोधलं तुझ्यात चूक, फक्त हीच माझी चूक आहे. ज्या व्यक्तीला सर्वात जास्त खरं बोलायची सवय असते, लोक नेहमी त्याच व्यक्तीला नेहमी चुकीचं ठरवतात. लोक जर बदलत असेल तर बदलू द्याल, सगळेच मागे येईल, फक्त वेळ येऊ द्या. अशा लोकांपासून नेहमी वाचून राहा ज्यांच्या मनात सुद्धा डोकं असते. प्रत्येकाला आपलं समजणं बंद करा, जीवनात खूप सुखी राहाल. तुमची समाजात कितीही रिस्पेक्ट का असू द्या, जर तुम्ही अशा व्यक्तीसोबत प्रेम केलं ज्याला काहीच कदर नाही कोणाच्या रिस्पेक्टची, तर तुमचे सेल्फ रिस्पेक्ट सोबत तुमची भावना सुद्धा तुडवल्या जाईल. ज्या माणसाला खरं आणि खोट्याचा फरक समजत नाही तो माणूस सापापेक्षाही विषारी असतो. ज्या व्यक्तीवर आपण स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो त्याची सोबत जर आपल्याला असेल तर अख्ख्या जगाशी आपण लढण्याचा धाडस करू शकतो. काही लोक आयुष्य असतात, काही लोक आयुष्यात असते, काही लोकांपासून आयुष्य असते आणि आपलं आयुष्यच काही लोक असते. आता मी नाही येत कोणाच्या गोड बोलण्यात. एका व्यक्तीने एवढं समजदार बनवलंय मला. मन हजारदा का ओरडत असेल त्याला ओरडू द्या आणि जे तुमचं नाही त्याला जाऊ द्या. खूप लोक आहे त्याला आनंदी ठेवण्यासाठी, खूप लोक आहे त्याला आनंदी ठेवण्यासाठी. बस फक्त एक मीच आहे जे त्याच्या आठवणीत आनंदी आहे. जीवनातील 4 नियम. पैसा कमवा, फॅमिलीला सुखी ठेवा, आपल्या जीवनात एन्जॉय करा आणि आपल्या कामाशी काम ठेवा. आयुष्यात ज्यांना सुख नाही मिळत त्यांना एक शिकवण मिळते. कोणाच्या आठवणीत जगणं हे सोपं नसते, आतल्या आत मरणं हे खूप त्रासदायक असते. जेवढं होत असेल तेवढं शांत राहणं चांगलं आहे, कारण सगळ्यात जास्त अपराध आपलं तोंडच करते. त्रास कमी नसते होत, फक्त सहन करायची सवय होऊन जाते. कोणी कितीही सुंदर का असू द्या, परंतु जर तो विश्वासू आणि प्रेमळ नाही तर काहीच नाही. सुंदरतामुळेच तुमचं नाव नाही होत, तर तुमच्या कामामुळे तुमचं नाव होते. कोणावर एवढं प्रेम नका करू की ते तुम्हाला जगूच देणार नाही. जास्त विचार करणं बंद करा आणि त्या जगातून बाहेर निघा जे रियालिटी मध्ये आहेच नाही. जेव्हा कोणी तुमचा विश्वासघात करते तेव्हा तो विश्वासघात तुम्हाला त्रास नाही देत, जेवढा तो विश्वास देते जो तुम्ही त्या व्यक्तीवर केला होता. जो व्यक्ती नेहमी दुःखच सांगत राहतो त्यांच्या दारावर असलेलं सुख सुद्धा परत चाललं जाते. जेव्हा तुम्ही स्वतःच्या डोक्याचा चांगला उपयोग कराल तेव्हाच तुमच्या मनाला चांगलं आयुष्य देऊ शकाल. माझ्या गुणांवर खूप गर्व करते, मग ते भरपूर प्रेम असो किंवा राग. तुम्ही कितीही महान का असाल, परंतु कधीच कोणाच्या मागे डोळे बंद करून चालू नका.
सवय असू द्या आनंदी राहायची, मग बघा दुःख कधीच तुमच्या दारीच येणार नाही. पैसा फक्त माणसाची लाईफस्टाईल बदलवते, विचार आणि नियत नाही. भरोसा करा पण कोणाच्या भरोशावर नका राहू. आजकाल तर विष पण एवढं विषारी नसते जेवढं विष लोक दुसऱ्यांसाठी आपल्या मनात ठेवतात. लोकांसाठी फक्त तुम्ही तोपर्यंतच चांगले आहे जोपर्यंत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतात, आणि तुमच्यासाठी तुम्ही तोपर्यंतच चांगले आहे जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्यांकडून काहीच अपेक्षा नाही. जो तुमच्या सोबत असून सुद्धा तुमचा नाही तो तुमच्या दूरच राहिलेला बरा. आवश्यक नाही की जगण्यासाठी कोणाचा आधार असो, आवश्यक नाही की ज्याच्यावर तुम्ही प्रेम करा तोच तुमच्यावर सुद्धा प्रेम करेल. जीवनात कोणासोबत बोलण्यासाठी परेशान नका राहू, कारण त्याला जर तुमची काळजी असेल तर तो तुमच्यासाठी वेळ काढूनच घेईल. माणूस स्वतःच्याच नजरेत चांगला असला पाहिजे, नाहीतर लोक तर देवांची सुद्धा तक्रार करतात. प्रेम ते नाही जे तुमच्या एकाच चुकीवर तुमचा साथ सोडून देईल. प्रेम तर ते आहे तुमच्या 100 चुका सुधारून सुद्धा तुमच्या सोबतच उभा राहील. ज्याने खर्च कमी करायची गोष्ट केली त्यानेच कमवायला सुरुवात केली. जे तुम्हाला विसरले त्याची आठवण काढणं तुम्ही पण गरजेचं नका समजू. एकटं राहण्यात आणि एकटं होण्यात खूप फरक असतो. हे कलियुग आहे, इथे लोकांना आपल्या त्रासापासून कमी तर दुसऱ्याच्या सुखापासून जास्त दुःख मिळते. मी त्यांना पण जाताना पाहिलं जे आयुष्यभर सोबतच राहण्याचं प्रॉमिस करतात. प्रेमात फक्त एवढंच आवश्यक असते की एक जर चूप असेल तर दुसऱ्याला त्यांना समजणं आवश्यक असते. जगातील सगळ्यात चांगला मास पैसा आहे, जे सगळ्याची बोलती बंद करते. असेच तुमचे जर काही विचार असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.